नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता म्हणजे आपलं स्वागत. करमाळा तालुक्यातील पश्चिम भागाच्या दृष्टीने महत्वाचा समजला जाणारा डिकसळ ते कोंढाळ चिंचोली या पुलाचे काम वेगाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या पुलाचं काम पावसाळ्यातही सुरू राहावं यासाठी या भागातील नागरिकांचे प्रयत्न सुरू होते आणि त्याला अखेर यश आले आहे, अशी माहिती बारामती अॅग्रोचे उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी दिलेली आहे. या पुलाचं डिझाईन बदललेलं आहे, त्यामुळे या पुलाचे काम पावसाळ्यात देखील आता सुरू राहणार आहे, असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. या पुलासाठी स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा करून माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी निधी मिळवला होता. अनेक दिवसापासून हा पूल कालबाह्य झालेला आहे, तरी देखील या पुलावरून वाहतूक सुरू आहे. हा पूल दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा समजला जातो. या भागातील अनेक नागरिकांचं दररोज पुणे जिल्ह्यात बारामती असेल, भिगवण असेल, पुणे असेल या भागात जाणं येणं असतं. त्यांच्या दृष्टीने दळणवळणासाठी हा पूल महत्वाचा आहे. मात्र या पुलाचे काम अनेक दिवसांपासून रखडलेलं होतं. या पुलासाठी निधी मिळून या पुलाचं काम देखील सुरू झालं होतं. मात्र पावसाळ्यात या पुलाचं काम करता येत नव्हतं. भीमा नदीवर उजनी जलाशयाच्या व्यापात्र भागात हा पूल आहे. या भागात पाणी साचल्यानंतर काम करता येत नाही, त्यामुळे ठेकेदारांना देखील काम करता येत नव्हतं. अखेर कोगाव ते शिरसोडी हा पूल ज्या पद्धतीने वेगात होत आहे, त्याच पद्धतीने आता हा पूल देखील वेगात या पुलाचं काम होणार आहे, असं सुभाष गुळवे यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. या पुलाच्या कामाची पाहणी देखील आज त्यांनी केलेली आहे. यावेळी माजी आमदार संजय मामा शिंदे यांचे समर्थक डॉक्टर गोरख गुळवे, राजेंद्र धांडे आदी उपस्थित होती. या पुलासाठी माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्याकडे त्यांनी पाठपुरावा केला होता. माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी 2019 मध्ये विधानसभेत आमदार म्हणून गेल्यानंतर या पुलाला निधी मिळावा म्हणून पाठपुरावा केला होता आणि त्यानुसार या पुलाच्या कामासाठी निधी मिळाला होता. या पुलाचं काम देखील सुरू झालं होतं. मात्र या पुलाचं डिझाईन हे जुन्या पद्धतीने होतं असं सांगितलं जात आहे, कारण पावसाळ्यात पाण्यात हे काम करता येत नव्हतं आणि त्यामुळं या पुलाचं काम लांबलेलं होतं. अखेर या पुलाच्या कामाच्या डिझाईन मध्ये बदल झालेला आहे, असं सध्या सांगण्यात येत आहे. माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे हे काम वेगात होणार आहे, असं देखील सुभाष गुळवे यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. या पुलाच्या कामाबाबत नेमकं तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. धन्यवाद.